मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्ड्सपैकी वाशी नाका अयोध्यानगर इथल्या वॉर्ड क्रमांक 147 मध्ये नागरिकांच्या खूप समस्या आहेत। दाट लोकवस्ती असलेल्या या वॉर्डात लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिकांसाठी मैदानं नसून पिण्याच्या पाण्यासह घनकचऱ्याचं व्यवस्थापन या ठिकाणी होत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली आहे, तयारीला लागलेले आहेत। सगळ्यांनी तेवढीच तयारी मतदारांनी सुद्धा केलेली आहे। आपल्या विभागात कुठले प्रश्न आहेत? पाण्याची समस्या सुटलेली आहे का? केर कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस केली लावली जाते का? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे का? ड्रेनेज लाईन बरोबर आहे का? अशा अनेक समस्यांची लिस्ट घेऊन मतदार तयार झालेले आहेत आणि आगामी निवडणुकीसाठी मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा विचार हे मतदार करणार आहेत। आढावा घेण्यासाठी साम टीव्ही आता आलेली आहे। वॉर्ड क्रमांक 147 मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 147 हा पुनर्रचना झालेला वॉर्ड आहे। अयोध्यानगर, चेंबूर, वाशी नाका येथील अयोध्यानगर म्हणून हा परिसर ओळखला जातो। कॉस्मोपॉलिटन हा परिसर आहे आणि इथल्या नागरिकांशी आता आपण थेट संवाद साधणार आहोत, ज्याच्यामध्ये वरिष्ठ नागरिक आहेत, स्थानिक महिला आहेत, त्यानंतर यंग ब्रिगेड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सगळ्यात पहिले आपण वरिष्ठ नागरिकांकडे जाणार आहोत। सर, आम्हाला सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा आणि थोडक्यात सांगा की तुम्हाला काय वाटतं या निवडणुकींना घेऊन तुमच्या परिसरातले जे समस्या आहेत त्या सुटलेल्या आहेत का नाही आहेत, काय वाटतं? समस्या तर काय सुटलेल्या नाही आहेत, बाकी सगळे प्रश्न आहेत। पण आमच्या इथे मुलांसाठी इथे आम्ही गार्डन हे ठेवलेलं होतं, गार्डन मैदान, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची कॅबिन आली, परत हॉस्पिटल आलं आणि स्थानिक नगरसेवक शरद आचार्य यांनी आम्हाला सांगितलं ते मैदान तिकडे आहे, आमच्या ह्या सोसायटीला लागूनच तिथे आहे, ते तुमच्यासाठी मुलांसाठी तुम्हाला ते। पण शेवटला आता तिथे एक म्युन्सिपाल्टीची शाळा येते, त्याच्यामुळं ह्या नगराला जवळजवळ 90 ते 100 घरं आहेत। यांच्या मुलांसाठी अजिबात खेळायसाठी किंवा कशासाठी जागा इथे शिल्लक राहिलेलं नाही। बरोबर। पालाडे साहेब, जसं यांनी सांगितलं की लहान मुलं आहेत, आता या माझ्या बाजूला ही लहान मुलं आहेत, यांनी खेळायचं कुठे हा एक महत्त्वाचा प्रश्न, कळीचा मुद्दा आहे तुमच्या परिसरामधला। खेळण्याचं मैदान नाही आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर, इथे ह्या 40,000 झोपडपट्टी इथे आहे, आजूबाजूचा परिसर पकडून 20 ते 25 झोपडपट्ट्या इकडे ह्या परिसरात आहेत आणि तिथे आजूबाजूला कुठलंही मैदान नाही आहे। आज प्रत्येक शाळा आपल्या मुलांसाठी मैदान मागते आणि मग ह्या झोपडपट्टीच्या मुलांना मैदान का नको आहे? इथली परंपरा, आम्ही इथले आमचे अयोध्यानगर प्रगती मंडळ आहे, ह्या मैदानामध्ये अनेक कार्यक्रम राबवत आहे। समोर तुम्हाला जाहिरात दिसत असेल, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे अनेक कार्यक्रम घेत असताना। आणि हा मैदान ह्या 40,000 झोपडपट्टीच्या मुलांसाठी राखीव ठेवलेला असताना तिथे महानगरपालिकेची शाळा स्थापन केली जाते। हां, तर अशा वेळी इथल्या अनेक समस्या असताना नको त्या गोष्टीला मैदानाचा एक चलन वेगळं देऊन लोकांचं गैरसमज करण्याचा इकडे हे केलेलं आहे, गाठ घालेला आहे। त्याच्यामुळे हा मोठा एक प्रसंग आहे का ह्या लोकांना इथे 1970 सालापासून इथे वसाहत स्थापन झालेले आहे आणि ह्या वसाहतीमध्ये 500 झोपड्या आहेत, त्याच्या बाजूला 500 झोपड्या आहेत, त्याच्या तिकडे 500 झोपड्या आहेत, असे करून 40 ते 50 हजार झोपड्या इथे आहे आणि तिथे फक्त एकच मैदान आहे आणि तो बाजूचा जो मैदान आहे तिथे आता काही सुशोभीकरण करायचं काम घेतलेलं आहे आणि तो मैदान त्यांना राखीव ठेवलेला नाही आहे। मग अशा वेळी आमची मुलं जातील कुठे? मेन म्हणजे त्या शाळेमध्ये पट नसताना ती परत शाळा एक नवीन स्थापन करायचं, हा म्हणजे पट नसताना ही शाळा कशी काय करायचं, हा एक मोठी समस्या आहे। त्यात इथे एक मुद्दा आपण लक्षात घ्या पालाडे साहेब, मी तुम्हाला थांबेन। अयोध्यानगरमध्ये लोकसंख्या ही खूप आहे, ते ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि जसं की इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की यांना खेळण्यासाठी, यांच्या लहान मुलांसाठी, वरिष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी इथे गार्डनची व्यवस्था करण्यात आली नाही आणि जे गार्डन आहे ते गार्डनच्या जागी एक नवीन बांधकाम करण्याचा घाट घातला जातोय। डाव्या बाजूला हा यांनी बोर्ड लावलेला आहे, ज्याच्यावर त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वाशी नाका अयोध्यानगर पटांगण मैदान बचाव, लोक भावना व लोकांची गरज लक्षात न घेता जोर जबरदस्तीने परंपरागत उपक्रम राबवण्याकरिता उपलब्ध असलेल्या अयोध्यानगर येथील मैदानावर होत असलेल्या प्रस्तावित शाळेच्या भूमिपूजनाचा जो घाट घातला जातो त्यांनी यांचा निषेध केलेला आहे। म्हणजे समस्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता काही महिलांकडे आपण जाऊया। काकी, सगळ्यात आम्हाला सांगा की जशी दाट लोकवस्ती आहे, खूप लोक इथे राहतात, महिलांसाठी कळीचा मुद्दा म्हणजे पाण्याचा आहे, कचऱ्याचं इथे व्यवस्थापन केलं जातं की नाही? नक्की काय परिस्थिती आहे तुमच्या इथे आता? कचऱ्याचं व्यवस्थापन काही इथं केलं जात नाही, पाणी काय मिळतंय म्हणा, पण दुसरी गोष्ट आहे आमच्या नाल्याच्या बाजूला जी 44 घरं आहेत
ती घरं आता नाला रुंदीकरणामध्ये जात आहेत. पण आमची सोसायटी 40 ते 45 वर्ष झालेली आहे, आमची सोसायटी आहे, पण आमचा कोण विचार करतच नाही. आणि बाकीचे श्रीमंत वस्ती आहे अग्रवाल कॉलनी म्हणून, ती तशीच ठेवली जाते, ती पण नाल्याला टच आहे, पण ती तशीच ठेवून त्याच्या विरुद्ध दिशेने नाला रुंदीकरण करण्यात येत आहे. मग गरीबाला एक नाही आणि श्रीमंताला दुसरा नाही, असं का? तुम्ही सांगा की स्थानिक नगरसेवक असेल, वॉर्ड प्रशासन असेल, महानगरपालिकेचा इथे वॉर्ड पण आहे, तिथे तुम्ही गेलेला असाल, तिथल्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोललात, समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, रिस्पॉन्स काय मिळाला ओव्हरऑल सगळ्यांकडून तुम्हाला? इथे महानगरपालिकेचे अधिकारी हे दुर्लक्ष करतात. अयोध्यानगर हे वाशीनाका परिसरामध्ये गेली 60 वर्षापासून ही वसाहत आहे. या 60 वर्षाच्या वसाहतीमध्ये आम्हाला या ठिकाणी महानगरपालिकेचं एक मोठं हॉस्पिटल पाहिजे म्हणून गेली 30 ते 40 वर्षावर आम्ही मागणी करतोय की या ठिकाणी महिलांना बाळंतपणासाठी जायचं आहे, एक्सप्रेस हायवे, इंडस्ट्रियल एरिया आहे, इथे ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात. कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेने जी सोय करायला पाहिजे होती ती केलेली नाही. नगरसेवक येतात, निवडून जातात, आश्वासन देतात, खासदार आमदार पण तसेच, सगळेच कोणी काय लक्ष देत नाही. आम्ही पाण्यासाठी इथल्या सगळ्या महिलांनी मोर्चा काढला. आमचा प्रश्न कुठल्या नगरसेवक आमदार खासदार न सोडता स्थानिक लोकांनी या महिलांनी मोर्चा काढून वार्ड ऑफिसला जाऊन प्रश्न सोडवलेला आहे. आणि पण आज परिस्थिती अशी आहे का या ठिकाणी कमीत कमी 9 इंचाचं पाईपलाईन खाली पाणी गळतं आहे. का महाराष्ट्रामध्ये एवढं दुष्काळ असताना सुद्धा या ठिकाणी पाणी एवढं गळतं आहे. मला वाटतं तुम्ही त्याची शूटिंग करून घ्यावी. अधिकाऱ्यांना कंप्लेंट वारंवार दिले आहेत आम्ही, का हे कसं काय वारंवार कंप्लेंट देऊन सुद्धा काही नाही. दुसरी गोष्ट का इथं असणारे जे काही राजकारणी लोक आहेत जे निवडून दिलेत तरी त्यांना लोकांना त्रास द्यायचं काम आहे. या ठिकाणी नाला हा डोंगराच्या हाईटवरती आहे, पाणी काही थांबत नाही. इथले झोपडे काय इथं हलवायची गरज नाही. ही माडाची वसाहत आहे, काय अशी वसाहत नाही. आम्ही भाडं भरतोय, सगळं काय भरतोय. रजिस्टर सोसायट्या असताना सुद्धा 44 गाड्यांना इथून हाकलून देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यावेळी नगरसेवक किंवा कोणी काही लक्ष घालत नाही. लेटर देऊ, तुम्हाला बिल्डिंग चांगली दाखवू, पण गेली 60 वर्षापासून आम्ही लहानचे मोठे झालो, आमच्या मुलांची लग्न आम्ही आता आजीबा झालेलो आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं आणि ज्यांना आतापर्यंत गेली 50 वर्षात ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांनी अयोध्यानगरसाठी काही केलेलं नाही आहे, हे माझं मत आहे. आणि स्पष्टपणे या ठिकाणी आपण पाहिलं की अयोध्यानगरमध्ये समस्यांचा डोंगर आहे. महानगरपालिकेचे अधिकारी असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा नेते मंडळी असतील, यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यांना समस्या सांगून सुद्धा या सुटलेल्या नाही आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदान करताना नक्कीच याचा विचार हे मतदार करतील असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन राकेश नेरुकसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई.